आहे की नाही? म्हणजे साऊंड बघा त्याचा जरा घ्या. हॅपी बर्थडे ना. वा 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 क्या बात आहे. वापरतो 1 वर्ष झालं वापरत होतो. हा. पण ते बंद केलं. ओके. परंतु ते परत ते गायांचं ते मी पचनक्रिया व्यवस्थित चालला. पहिले वर्षभर काय फायदा झाला? फायदा फॅट असणे पाणी दुधात हे झालं. किती फरक पडला? 2.5 लिटरनं वाढल्या होती गाया. आणि फॅट किती वाढलं? फॅट 2च्या आतनच लागायचं. आता 2 फॅट हा 2च्या आत लागायची. आधी ते पाणी होतं का दूध होतं? दूध होत पाणी होत पण लागत नव्हतं. हा. आणि आता किती लागतंय? 3-5 मिनरल मिक्सर वगैरे वापरून पाहिले नाही का? वापरत होते. बरोबर आहे ना? 2-3 गाया मेल्या. कशामुळे? ते मिनरल मिक्सरनं अशा थरथरून गाया मेल्या. बापरे. डॉक्टर येऊस तर का मारायची. त्याचा टॉक्सिक इफेक्ट व्हायचा. म्हणजे त्याचा विषारी परिणाम व्हायचा. कशाचा? त्या मिनरल मिक्सर. किल्लर गाय आपल्याकडं एक नंतर गिर घेतली. तर किल्लर गायला लंपी झाला पावसाळ्यात. डॉक्टरांना फोन करून त्यांनी जी काही दवाई सांगितली ती घेऊन आलो. ती चालू केली ती पण डोक्यात प्रकाश पडला. म्हणलं मिल्क चार्जरनं जर एवढे व्हिडिओ सरांचे बघितलेत वगैरे एवढं फरक पडतो मग मिल्क चार्जर्स का एक मेडिसिन म्हणून वापरू नये तिथं. मग ते स्टॉप केलं. लगेच हे चालू केलं. आणि तुम्हाला खोटं वाटेल 7 दिवसात माझी गाय रिकवर झाली मिल्क चार्जरने. 7च दिवसात. आता फक्त तिच्या अंगावर स्पॉट आहेत. आणि दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे ती त्यावेळी 3-4 महिन्याची गाभण होती. ते गाभण पण खाली नाही झाली आणि ती नीट पण झाली. दोन्ही गोष्टी झाल्या त्या मिल्क चार्जर. हे गोअमृत म्हणजे काय की जेव्हा ही जडीबुटी त्या गाईच्या पोटामध्ये जाते त्यावेळेस त्या गाईच्या पोटामधले जे आतडे आहे कातडे आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना शुद्ध करतं. ज्यांनी पहिल्यांदा वापरलेलं आहे. कधी कधी गाई पहिल्यांदा पातळ शेण देते सुरुवातीला 4-5 दिवस देते ना. त्यावेळेस शेतकरी घाबरून जातो. त्याला असं वाटतं याचं तर साईड इफेक्ट झाले. दूध सुरुवातीला कमी होतं. काही जण घाबरून जातात. त्याला असं वाटतं अरे दूध बी कमी झालं शेण बी पातळ झालं. भांडणं लागले ते त्याच्यामुळे. का नाही भांडणं का भांडत होते तुम्ही यांच्याबरोबर? आणि काही बी करताय. त्यावेळेस 100% चाऱ्याचा अंश जर तुमच्या कशामध्ये आला रक्तामध्ये तर तुमचा जो चोथा आहे तो घट्ट होणार. शेण कसं होणार? घट्ट. आणि अंश सगळा आतमध्ये दुधामध्ये आल्यामुळे दूध सुद्धा कसं होणार? घट्ट होणार. कळलं का? म्हणजे त्याला आपण काय म्हणतो फॅट वाढली. म्हणजे दुधाची क्वालिटी वाढणार, दुधाची क्वांटिटी वाढणार, बाजारभाव वाढणार. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाईला 100% पचन झाल्यामुळे गाईची शक्तीसुद्धा काय राहणार? हेल्दी राहणार. गोचिड काय होतात? कारण शरीरामधलं चरबी कमी होते. आणि जे तुम्ही मिनरल मिक्सर वगैरे चारून जे काही केमिकल शरीरामध्ये पसरतं आजारी पडल्यामुळे तुम्ही इंजेक्शन देता सलाईन देता ते त्या रक्तामध्ये मिसळतं आणि ते रसायनं ओढण्यासाठी गोचिड होतो. माझं नाव बंडू शिवाजी सोलुनकर. राहणार माडगावचं आहे. गायला माझं मिल्क चार्जर चालू होतं. बरं. सरांना माहिती पातळ शेण घालायची. हां. परत मी काय केलं त्याला 2 माप टाकायला चालू केलं. मग काय झालं? 2 दिवसात लगी आणि हायस. तुमचा घरचा डॉक्टर हातामध्ये आहे ना? डॉक्टरच आमचं गोट्याला येस. तुम्हाला फोटोची गाय हां 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 3च महिने झालं चालू आहे. अगोदरचा फोटो दाखवतो. बर ही 8 महिन्याची अरे बापरे. गाभण होती तेव्हा तिची. हे बा इकडे बघा ही 8 महिन्याची गाभण होती. बघा तिचं पोट बघा केवढं. 8 महिन्याची गाभण काय जीव चाललाय? चमक आहे का अंगावर? आहे का कुठे? 2.5 महिन्यात 3 बकेट संपली माझी. किती महिने बघा आता गाय व्यालेली व्यावून किती महिने झाले? 2.5 महिने झाले. 2.5 महिन्याची गाय आहे बघा. जणून 2-2.5 महिन्याचं वासरू आहे. आता कशी दिसते? 5-5 किलोची 3 बकेट चालले. बरोबर आहे. मग तेवढा तुम्हाला काय झाला बेनिफिट पण झाला. बघून मोठं लहान जेवढं आहे त्याच्यामुळे आपण त्याला द्यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जर द्या तुम्ही किती बी चालते. जास्त चालतंय कमी चालत नाही. टाळा वाजवण्यासाठी फार महत्वाचं. वैदिक मध्ये जास्त किती पण द्या कमी चालत नाही कुठलंच प्रोडक्ट. 18 महिन्याचे पिल्लू आहे आमचं सध्या. गाब आहे सर. हा अगदी गाब धरलेले आहे. अगदी म्हशीच आहे. तिथेच आहेत बघायसाठी जनावर मस्त आहेत. 2-4 जनावर अगदी खणखणीत आहेत. मला घेऊन येतात का विकूया म्हणतो घरात. हा असून महिला पण मिल्क चार्जर खाद्य वगैरे सगळं चालू आहे. एकदम 1 नंबर झाले. 3 महिने गाब आहे सर. हा यायला. अरे बापरे. तुम्ही चहा जर गावरान गायच्या दुधाचा पिला तुम्ही ही गावरान गायच्या दुधाचा चाय का म्हशीच्या दुधाचा चाय ओळखू येत नाही. एकदम बरोबर. दुधाचा कलर हा पांढरा येते.
पिवळसर नसतं. बरोबर आहे ना. गाईचं पूर्ण पचन हे जीवाणूंवर आहे. आपलं तरी रसायन आहे, आपल्या शरीरामध्ये रसायनं असतात, पण गाईच्या पोटामध्ये फक्त जीवाणू असतात. मग ते जीवाणू जर मेले तर पचन होईल का? म्हणून मिनरल मिक्सचरने त्रास होतो गाईला. हा शेंगपेंड चारताय तुम्ही गायला, शेंगपेंड हा. शेंगपेंड इथनं पुढे देऊ नका, नाही तर गाय उलटेल. उलटेल. हा. मी म्हणलं शेंगपेंडच देत नाही. बर. काय तर सांगताय म्हणलं शेंगपेंड देत नाही तर गाय असं राहूच शकत नाही. ऐका, शेंगपेंड न देता आहे त्या चाऱ्यामध्ये शेंगपेंडपेक्षाही गाय का बरं? कारण तुमच्या चाऱ्यातला 100% कस काय करते, ती ओढते. एवढी ताकद तिच्या शक्तीमध्ये आली, पचन शक्तीमध्ये. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमचा डॉक्टर असेल किंवा गायवाला असेल तो सुद्धा फसतो. जो काय रोज गायांना भरून देतो त्याला सुद्धा लक्षात येत नाही की हे सत्य काय. बरोबर आहे की नाही? मग हे आपण समजून घेतलं पाहिजे. माती काय करा? बलवान करा. पीक पहिलवान करा. शेतकरी धनवान झाल्याशिवाय राहणार. आणि एकदा शेतकरी धनवान झाला की तो ग्राहकाला आरोग्य दिल्याशिवाय, आणि जर ग्राहकाला आरोग्य दिलं का तुमचा माल ब्रँड झाल्याशिवाय राहणार. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, SCT वैदिकचे जे जुने डिस्ट्रीब्युटर आहे, ज्यांनी कंपनी सोडलेली आहे किंवा ज्यांना कंपनीने माल देणे बंद केले, असे लोक सॉईल चार्जरच्या नावाखाली ते तसंच आहे, ते हे एकच आहे असं सांगून शेतकऱ्यांना फसवता. असा अनुभव आम्हाला येताना रस्त्याने आला. 100 रुपये रेट कमी आहे. तर रेट 100 रुपये कमी आहे, लक्षात ठेवा. 100 रुपये नेहमी म्हणतो, फुकट जरी तुम्हाला बेनटेक्स मिळलं तरी सोन्याची बरोबरी करू शकत नाही. तुम्हाला पैसे वाचवायचे का पैसे कमवायचे हे पहिलं ठरवा आधी. तुम्हाला पैसे वाचवायचे शेतीमध्ये का कमवायचे? मग जर कमवायचे असेल तर सोनं टाका खाली, सोनं उगवेल. तुम्ही माती टाकल्यावर काय उगवेल? मातीच उगवेल. तुम्हाला मार्केटला माती न्यायची आहे का? पीक न्यायचं आहे ना. मग पीक जर न्यायचं असेल तर पिकाला काय पाहिजे ते टाका. तुम्हाला काय स्वस्त पडतं ते नका टाकू. काय वाटतं तुम्हाला? आणि म्हणून जर परिसरामध्ये जे लोक हे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचंच आहे आणि आम्हीच पहिलं विकत होतो आणि हे त्याच कंपनीचं आहे, तसंच आहे, असे डायलॉग जर कोणी वापरत असेल तर तुम्ही तुमचं नुकसान करून घ्याल. आम्हाला तर भेटलेत सर, ते नावच नको घ्यायला. हा? आम्हाला भेटले. तुम्हाला भेटले. मग मला एवढंच सांगायचं आहे. आणि विकणारी माणसं काही छोटी छोटी नाही आहे, चांगली म्हणजे ज्यांना तुम्ही फार मोठे मान्यवर समजता, ज्यांना तुम्ही फार आदर देता, समाजामध्ये ज्यांना प्रतिष्ठा आहे, असे लोक सुद्धा अशा प्रकारे गद्दारी करता. पैशासाठी कोण लाचार नाही, आज सगळेच लाचार आहे. त्याच्यामुळे अशा लाचार लोकांच्या मागे स्वस्तासाठी पळू नका. आणि ओरिजिनल SCT वैदिकचं ओरिजिनल अधिकारी आपले जे आहेत ऑफिसचे, त्यांच्या सल्ल्याने तुम्ही सगळे खतं औषधं वापरा. तुम्ही जर भेसळ करून वापरले, स्वस्त मिळतात म्हणून, ते अर्ध हे अर्ध, तुम्हाला रिझल्ट भेटणार नाही. तुम्ही विनाकारण कांगाव करत बसाल आणि म्हणाल बाबा आम्ही तर वापरले सिद्धेश्वर माळी सरांसारखं पण आम्हाला रिझल्ट नाही आहे. असं होऊ, थोडेसे पैसे वाचतील तुमचे, पण नुकसान मात्र फार मोठं होणार. तुमचं वर्ष काय जाणार? वाया जाणार. तेव्हा अशा लोकांपासून सावध राहा. तुम्हाला असं कोणी फसवत असेल तर आम्हाला कळवा. ही तीच गाय आहे जी तुम्ही 10,000ला खटका करून आणली? बरोबर. आणि आता 3 वर्ष झाली. 3 वर्षात तिचं उत्पन्न किती आहे आता? कंटिन्यू सर 1 वर्ष 10 लिटर, सकाळी 10 संध्याकाळी 20 लिटर दूध दिलं. म्हणजे 12 महिने 12 महिने कंटिन्यू दिले. 365 दिवस तुम्हाला रोज 20 लिटर दूध मिळालं. 20 दिवस झाले बंद केलंय सर. बर. आता 8 दिवसात येणार आहे. हे खुराक बंद केल्यामुळे जरा काही नरम झालं. बर. तरी पण 2 दिवसाला चालू केलं. आता मला एक सांगा, या गाईचं दूध बंद होईना झालं सर, त्यासाठी बंद होईना, खुराक बंद, त्याच्यामुळे खुराक बंद केला. आहे की नाही? म्हणजे साऊंड बघा त्याचा जरा घ्या. हॅपी बर्थडे ना. वा 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 वा, क्या बात आहे. आणि कापताना किती सहज कापते ते. जरा लावलं की फुटतंय ते, हा? कापत जाते. शेवटी गुरु पाहिजे ना, आहे की नाही? बघा, कोणताही कापा, क्वालिटी सेम आहे. तुमचं नाव काय? दिलीप बसाप्पा चव्हाण. अच्छा, कधीपासून वापरता तुम्ही? वापरतो, 1 वर्ष झालं वापरत होतो, हा. पण ते बंद केलं. ओके. पण ते परत ते गायांचे ते मी पचनक्रिया व्यवस्थित चालल्या. पहिले वर्षभर काय फायदा झाला?
फायदा फॅट एसने पाणी दुधात हे झालं. किती फरक पडला? एक दोन अडीच 2-2.5 लिटरनं वाढल्या होत्या गाय. गाया. 2.5 लिटर दूध केवढ्याचं आहे हो? 70 रुपये. हां, 2.5 लिटर दूध केवढ्याचं? 100 रुपयापर्यंत येते. सरासरी केवढ्याचं? 70-80 रुपये. ओके. आणि फॅट किती वाढलं? फॅट 2च्या आतनंच लागायचं. आता 2 फॅट? हा 2च्या आत? आत लागायची. आधी ते पाणी होतं का दूध होतं? दूध होतं. काय पाणी? दूधच होतं पण लागत नव्हतं. हां, आणि आता किती लागतंय? 3-5 जर्सी. 3-5 लागतंय. किती वाढलं? 1.5चं फॅट वाढलं. जोक नाही आहे, बरोबर आहे की नाही? म्हणजे त्याच्या अगोदर तुम्ही मिनरल मिक्सचर वगैरे वापरून पाहिले नाही का? वापरत होते. सगळे पाहिले होते, बरोबर आहे ना? 2-3 गाया मेल्या कशामुळे? ते मिनरल मिक्सचरनं अशा थरथरून गाया मेल्या. बापरे. डॉक्टर येऊस तर का मारायची गाय. अच्छा, ते त्याचा टॉक्सिक इफेक्ट व्हायचा, म्हणजे त्याचा विषारी परिणाम व्हायचा. कशाचा? त्या मिनरल मिक्सचरचा नियम असा आहे, तुमच्याकडून थोडं जरी जास्त झालं तर त्याचा विषारी प्रयोग होतो. जसं युरिया आहे, तुम्ही शेताला टाकला, थोडा जर जास्त झाला तिथलं पीक काय करून टाकतो? जाळते. बरोबर आहे ना? मग तो जर जाळतोय म्हटल्यावर तुम्ही सॉईल चार्जर थोडं चुकून जास्त टाकलं तर काय होईल? तुम्ही चुकून SSM किंवा तुमचं हे RNPH जास्त टाकलं तर काय होतंय? आणि पीकसुद्धा डबल येतं आहे. साईड इफेक्ट होत आहे, पण पॉझिटिव्ह इफेक्ट होत आहे. बरोबर आहे की नाही? म्हणजे ते विष आहे ना, म्हणून ते मापात वापरावं लागतं. आलं लक्षामध्ये? मग तुम्ही आता ते आता रेग्युलर वापर चालू केला परत? ओके. कंटिन्यू चालू. शेतीला चालू. चालू आहे. कसे रिझल्ट आहे? कशाला वापरता तुम्ही? कसं आहे गहू? नमस्कार, माझं नाव रणजित गोपाळ पवार. सनमडीचा राहणार आहे. इथं जवळच 8-10 किलोमीटरवर गाव आहे. मिल्क चार्जरचा अनुभव असा, जेव्हा सर्व्हिसमध्ये होतो तेव्हाच आईवडिलांना तेव्हाच थोडं वैदिक कळालं होतं. आईवडिलांना सांगितलं होतं याला पाकिट पण आणून दिलं, टाकत जावा. आधी टाकलं, नंतर बंद केलं त्यांनी. मग मध्यंतरी जेव्हा मी रिटायर होऊन आलो तेव्हा किल्लार गाय आपल्याकडं एक नंतर गिर घेतली. तर किल्लार गाईला लंपी झाला पावसाळ्याचा जरा दमटपणा पण जास्त असतो, पाणी पण त्याच्या आजूबाजूला साचत होतं, त्यामुळे थोडंसं झालं ते. पण आणि मग लगेच केमिकलची म्हणजे डॉक्टरांना फोन करून त्यांनी जी काही दवाई सांगितली ती घेऊन आलो. ती चालू केली ती पण डोक्यात प्रकाश पडला. म्हटलं मिल्क चार्जरनं जर एवढे व्हिडिओ सरांचे बघितलेत वगैरे, एवढा फरक सरांचा पण बघितला होता, एवढं फरक पडतो, मग मिल्क चार्जर्स का एक मेडिसिन म्हणून वापरू नये तिथं. मग ते स्टॉप केलं, लगेच हे चालू केलं. आणि तुम्हाला खोटं वाटेल, आता मी सगळ्यापेक्षा वयाने लहानच आहे माझ्या मते. 7 दिवसात माझी गाय रिकवर झाली मिल्क चार्जरने. 7 दिवसात. ज्या गाईला ते केमिकलचे औषध चालू असताना सुद्धा मक्याच्या पिठाची भाकरी तोंडात भरवायला लागेल, कारण जिभेला फोड येतात, त्यांना खाता येत नाही. तोंडात आईवडील त्याला भरवत होते, ते लेकराला भरवतात, तसं एवढं चाललं होतं. पुढचे 7 दिवस जेव्हा कंटिन्युअस मिल्क चार्जर गेलं, त्या भाकरीतून म्हणा किंवा जो काय दुसरा चारा देतो ते कसंही करून तिला खाता येत नव्हतं, पण आम्ही खाऊ घातलं. आणि 7 दिवसात माझी गाय रिकवर झाली. आता फक्त तिच्या अंगावर स्पॉट आहेत. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे ती त्यावेळी 3-4 महिन्याची गाभण होती. ते गाभण पण खाली नाही झाली आणि ती नीट पण झाली. दोन्ही गोष्टी झाल्या त्या मिल्क चार्जर. केमिकलने काय होतं, केमिकलच्या औषधांनी बॉडीतलं हीट वाढतं जनावराचं आणि गर्भपात होतो. म्हणजे गर्भकाळामध्ये आजारावर जर उपचार करायला गेलं तर गर्भपात होऊन जातो. पण वैदिकमध्ये ते प्राकृतिकपणे त्याचा ट्रीटमेंट करतं, म्हणून गर्भपात होत नाही. आलं लक्षामध्ये? म्हणून मिल्क चार्जरचा असा आपल्याला अनुभव येतो. शेणाची क्वालिटी सर, शेणाची क्वालिटी अशी आहे, ताजं पडलेल्या शेणाचा सुद्धा वास येत नाही. ते जर नंतर याच्यावर साठवलं तर त्याचा वास तो तर विषय वेगळा. साधं पडलेल्या ताज्या शेणाचा सुद्धा वास येत नाही. एवढी मस्त क्वालिटी त्या शेणाची सुद्धा. बरोबर आहे. कंटिन्यूस आता महिन्याला एक डबा चालू असते. क्या बात. एक गिर आहे, एक हे हिला आता एप्रिलमध्ये किंवा मेमध्ये तिला. माझा रिझल्टचा पर्सनली अनुभव मिल्क चार्जर जबरदस्त आहे. आता अॅनिमल हेल्थ चार्जर पण जोरात चालू आहे त्याच्यासोबतच. व्हेरी गुड. त्यामुळे तब्येत त्यांच्या दोघांच्या चांगल्याच आहे. थँक्यू. तुमच्याकडे दूध व्यवसाय असेल तर मिल्क चार्जर का वापरलं पाहिजे? 2 गोष्टी महत्त्वाच्या. तुम्ही एक दूध व्यावसायिक आहे म्हणून, आणि तुम्ही एक शेतकरी आहे म्हणून.
दूध व्यावसायिक म्हणून तुम्ही एका गाईमागे 1,00,000 रुपये उत्पन्न कमवू शकता नुसतं दुधाचं. आणि तुम्ही शेणखत तिचं जे तयार होणार आहे त्याला गोअमृत म्हणतो आम्ही, ते जर वापरलं तर त्यांनी तुम्ही तुमच्या शेतामध्ये कमीत कमी 1.5 पट तुमचं उत्पन्न वाढू शकता. आज जर यांची समजा 20 टन माल काढला तर तो 25 टन निघणार. तुम्ही जर समजा द्राक्ष आहे तुमचे 10 टन निघाले तर ते 15 टन निघणार. एवढा फरक फक्त गोअमृतनी पडतो. ते गोअमृत म्हणजे काय, की जेव्हा ही जडीबुटी त्या गाईच्या पोटामध्ये जाते त्यावेळेस त्या गाईच्या पोटामधले जे आतडे आहे कातडे आहे त्याच्यामध्ये सगळ्यांना शुद्ध करतं. ज्यांनी पहिल्यांदा वापरलेलं आहे, कधी कधी गाई पहिल्यांदा पातळ शेण देते सुरुवातीला 4-5 दिवस देते ना, त्यावेळेस शेतकरी घाबरून जातो. त्याला असं वाटतं याचं तर साईड इफेक्ट झाले, कमी येतात. दूध कमी होऊन जातं. दूध सुरुवातीला कमी होतं, काही जण घाबरून जातात. त्याला असं वाटतं अरे दूध बी कमी झालं, शेण बी पातळ झालं, हे राम सर वेगळे सांगता, इथं वेगळं घडू राहिलं, काय हा माणूस लबाडच दिसतो राव, बोलायला तर फार चांगला दिसतो. पण ते आमच्यात भांडणं लागली ती त्याच्यामुळे. का नाही भांडणं, का भांडत होते तुम्ही यांच्याबरोबर काहीतरी व्हिडिओ बघते आणि काही बी करताय. प्रत्येक बाईला आपल्या नवऱ्यावर कधीच विश्वास नसतो. ज्यावेळी दूध वाढलं आणि शेणाची क्वालिटी समजली मला, हा. त्यावेळी मला विश्वास बसला. मग मी किती दिवस लागले त्याला पण? कमीत कमी मला समजायला मी लक्ष दिलं नाही ना जास्त. बरं मग किती दिवस लागले तुम्हाला? त्याच्यानंतर लक्षात आलं मॅडमच्या, धन्यवाद. तोपर्यंत नवरा घराच्या बाहेर नाही काढला ते काय कमी आहे? म्हणजे मला सांगायचं काय आहे की मिल्क चार्जर असो किंवा आपले एससीडी वैदिकचे कुठले उत्पादनं असो, सुरुवातीला तुमच्या लक्षात आलं पाहिजे मिल्क चार्जरने गाईचा कोठा काय होतो, साफ होतो. पहिला त्याच्यातले सगळे केमिकल मिनरल मिक्सचर तुम्ही जे काही तिला चारलेले आहे सगळे विषारी शरीरातले सगळे साफ होतात. त्याच्यामुळे मिल्क चार्जर हे तुमच्या गाईला आतून स्ट्रॉंग करतं. कसं करतं? हॅलो, कसं स्ट्रॉंग करतं? आतून करतं. मग तुमची गाय जर आतून स्ट्रॉंग झाली तर बाहेरून बिघडलेल्या वातावरणाने काही फरक पडत नाही, हे लक्षात ठेवा. किती पण बाहेर लंपी येऊ द्या, शेजारच्या गाईला अगदी पार एफएमडी येऊ द्या, तो लाळ्या खुरकूत, तिला काहीच नाही होऊ शकत. यांच्या शेजारी कुठलाही केमिकलचा प्लॉट आणि कितीही बर्बाद होऊ द्या, यांच्या प्लॉटला डंक नाही लागत. ही ताकद आहे एससीडी वैदिकची. लक्षामध्ये. आता मिल्क चार्जरचा पहिला फायदा काय सांगतो. मिल्क चार्जरने गाईची पचनक्रिया सुधारते. सगळ्यात महत्त्वाचं काय सुधारते? पचनक्रिया. आता मला सांगा मेन प्रॉब्लेम कुठला असतो? तुम्ही चारा घालताय पण तो लागू होत, तुम्ही रासायनिक खत टाकताय किंवा तुम्ही दुसरं खत टाकताय शेतामध्ये पण लागू होत नाही. सगळ्यात मेन लागू होणं आहे की नाही? बरोबर आहे ना. मिल्क चार्जरनी पहिलं म्हणजे तुम्ही घातलेला चारा 100 नाही 200% लागू होतो. फक्त पचत नाही तर रक्तामध्ये सुद्धा शोषला जातो. बरोबर आहे. आता नंबर 2, ज्यावेळेस 100% चाऱ्याचा अंश जर तुमच्या कशामध्ये आला, रक्तामध्ये, तर तुमचा जो चोथा आहे तो घट्ट होणार. शेण कसं होणार? घट्ट. आणि अंश सगळा आतमध्ये दुधामध्ये आल्यामुळे दूधसुद्धा कसं होणार? घट्ट होणार. कळलं का? म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, फॅट वाढली. म्हणजे दुधाची क्वालिटी वाढणार, दुधाची क्वांटिटी वाढणार, बाजारभाव वाढणार आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गाईला 100% पचन झाल्यामुळे गाईची शक्तीसुद्धा काय राहणार? हेल्दी राहणार. मग यांचं दूध 12 महिने का चाललं? कारण यांनी मिल्क चार्जर कमीच केलं नाही ना. सकाळी 100 ग्रॅम, संध्याकाळी 100 ग्रॅम रेग्युलर चालू ठेवलं. खुराक कमी केला नाही, दूध देत राहिली, गाईला पचन होत राहिलं. काय होतं, जेव्हा गिर गाईसारखी गाय असेल, गावठी गाय असेल किंवा जास्त दुधाची गाय असेल, तिला ज्या वेळेस तुम्ही 2-3 महिने होतात आणि जेव्हा ती माझावर येते तिच्या नियमाप्रमाणे, तेव्हा तिच्या शरीरात जर ताकद कमी पडली तर ती माज दाखवत नाही, मुक्का माज दाखवते किंवा दाखवतच नाही, येतच नाही माझावर. किंवा जरी आली तरी तुम्ही जरी भरली तरी ती राहत नाही. का? कारण तिला ते दूध सध्या बनवायचे तेच तिला ताकद कमी पडते. मग ती गर्भ सांभाळीत, मग तिच्यासमोर 2 पर्याय असतात, गर्भ सांभाळू की दूध सांभाळू. मग ती दूध सांभाळते, गर्भ सांभाळत नाही. म्हणजे नंतरच्या काळामध्ये त्या गाईचा कस एवढा उतरून जातो की तिला गोचीड होतात, हाडं उघडे पडतात, तिचं हाडातली कॅल्शियम संपून जातं, चरबी संपून जाते त्वचेमधली, मग तिचे काटा दिसायला लागतो आणि मग तिला गोचीड होतात. गोचीड काय होतात? कारण शरीरामधलं चरबी कमी होते आणि जे तुम्ही मिनरल मिक्सचर वगैरे चारून जे काही केमिकल शरीरामध्ये पसरतं, आजारी पडल्यामुळे तुम्ही इंजेक्शन देता, सलाईन देता, ते त्या रक्तामध्ये मिसळतं आणि ते रसायनं ओढण्यासाठी गोचीड होतो. गोचीड कशासाठी होतो? रसायनं. जसं शेतामध्ये रासायनिक खताचा अंश ओढण्यासाठी तण होतं. आता यांच्या शेतामध्ये लोक म्हणतात सर एससीडी वैदिक वापरल्यावरती तण का नाही होत? त्याचं कारण रासायनिक खत पाहिजे त्याला. रासायनिक खत द्या, दनादन होईल.
बरोबर आहे की नाही? यांनी रासायनिक खत नाही टाकलं, तुम्हीच टाकायचं बंद करा रासायनिक खत. सॉईल चार्जर वाढवा. सॉईल चार्जरनी तण आपोआप काय होतं, कमजोर पडतं. का बरं? कारण सॉईल चार्जर हे पिकाला ताकद देतं. की तुम्ही जर गाईला जर मिल्क चार्जर चाललं तर पहिला फायदा तिचं पचन चांगलं होणार. दुसरा फायदा तिच्यामध्ये रसायनं न गेल्यामुळे, मिनरल मिक्सचर न जाणार, तुला कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सलाईन द्यायची गरज नाही, कुठले इंजेक्शन मारायची गरज नाही. जर गरज पडली तर डबल द्यायचं मिल्क चार्जर. बरोबर आहे ना? मग डबल दिलं की 2-3 दिवसामध्ये गाय काय होते, बरी होते. परत आपलं रेग्युलर चालू ठेवायचं. चढ लागला की आपली कार्बोरेटर डबल पेट्रोल ओढतो. खरं आहे का खोटं आहे? माझं नाव बंडू शिवाजी सोलुंकर, बर. राहणार माडगावचं आहे. गायला माझं मिल्क चार्जर चालू होतं. बर. सरांना माहित मग असं का होतं माहिती का? महिन्याला एक डबा असतो. पाणी कधी कधी खराब आलं, कधी कधी अन्नामध्ये काही दोष निर्माण झाला, अन्न चुकीचं आलं तर असं होऊ शकतं. हां एकदम पातळ शेण घालायची. हां. परत मी काय केलं, त्याला 2 माप टाकायला चालू केलं. मग काय झालं? 2 दिवसात लगी आणि हायस. तुमचा घरचा डॉक्टर हातामध्ये आहे ना? डॉक्टरच आमचं गोट्याला येस. तुम्हाला फोटो दाखवतो तुम्ही अगोदरचा. यांना दाखवा यांना, आणि मला फोटो पाठवा. हां ही ही आताची गाय. हां 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 3च महिने झालं चालू आहे. अगोदरचा फोटो दाखवतो. बर बर. ही 8 महिन्याची अरे बापरे. गाभण होती तेव्हा तिची. हे बा इकडे बघा, इकडे बघा. आता ही गाय, गाभण होती तेव्हा. ही 8 महिन्याची गाभण होती. बघा तिचं पोट बघा केवढं दिसतं. 8 महिन्याची गाभण गाय. जीव चाललाय, चमक आहे का अंगावर, आहे का कुठे? आणि आता हिला वापरलं बघा. ही गाय अशी दिसते, हिला आता वापरले बघा. मी हां दाखवा. ती आल्यानंतर चालू केलं तिला. हां 2.5 महिन्यात 3 बकेट संपली माझी. हां हे बा किती महिने बघा. आता गाय व्यालेली व्यावून किती महिने झाले? 2.5 महिने झाले. 2.5 महिन्याची गाय आहे बघा. जणून 2-2.5 महिन्याचं वासरू आहे. आता कशी दिसते? 5-5 किलो 3 बकेट चालले. बरोबर आहे. मग तेवढा तुम्हाला काय झाला, बेनिफिट पण झाला. तुम्ही जर तिला तकलीफ झाली तर काय करा, डबल वापरा, संपला विषय. म्हणजे मिल्क चार्जरचं एवढं सोपं काम आहे. एकच समस्या अनेक, उपाय एक. दुसरं काय आहे, आजारपण. समजा तुम्ही मस्टायटिस आहे, मस्टायटिस आला तर सड घेऊनच जातो एखादा, जातो का नाही? सर आमचं मस्टर्ड कधीच झालं नाही. होतच नाही. झालाच नाही. कंटिन्यू जर वापरला तर त्या मस्टर्ड गायचं पिल्लू होतं सर, लग्न झालं म्हणून घरातले म्हणलं एवढं कशाला खर्च करतो. बरं बरं. आता कसं 8 महिन्यात पिल्लू आहे. लंपी झालं होतं स्वतः गेलो होतो, म्हणजे गेल्या जमा होतं. खाली बसलो होतो. एक आधी मध्ये फोन लावून ते हेल्थ चार्जर मागवलं. बरोबर आहे, खरं आहे का? नक्की. म्हणजे हेल्थ चार्जर मागवलं. मोठं आहे सर, पण अगदी हेल्दी झालं एकदम. मिल्क चार्जरने सर्व प्रकारचे आजार काय होता, आजार होतच नाहीत सर. नाही जर असतील तर गायब होता, आणि जर नसतील तर आले तरी तुम्ही ते टाळू शकता. झालं का? डॉक्टर सर त्यावेळी गुचडे असं त्याला सगळं असं घालू होतं. आता एक सुद्धा गुचडे नाही चालू केल्यावर. म्हणजे तुमचा दवाखान्याचा खर्च खरोखर आहे सर. शून्य. मिल्क चार्जर काय कुठल्याही अडाणी माणसाला सांगा, आज चारू द्या, हां काय डॉक्टरची गरज पडत नाही सर. आणि गरजदार धरण्याची क्षमता किती पण वाढते अडाणी सर. माणूस वापरू द्या. कसले पण खटका बसले गाय आणून एक डबा चारलं तर ती ऑटोमॅटिक गाप धरते. खटकापासून गायाना, आणि एका महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये काय करता येते? डबा होईपर्यंत बरोबर हां म्हणजे 5 किलो चारा लगेच त्याला रिझल्ट मिळतो. तब्येत बघून मोठं लहान जेवढा आहे त्याच्या आपण त्याला द्यायचं. द्यायला पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे जर द्या तुम्ही किती बी चालते. जास्त चालतंय, कमी चालत नाही. टाळा वाजवण्यासाठी फार महत्वाचं आहे. वैदिक मध्ये जास्त किती पण द्या, कमी चालत नाही कुठलंच प्रोडक्ट. आपल्या एरियामध्ये काय झालं सर, आता जनावर गाप जायचं प्रमाण लय हां झालंय. कमी झाले. उलटा सुलटा चाललंय. आमच्या तर काय नाही, प्रत्येक वर्षी ती आहे ती सिस्टीम. 5 किती वर्ष झाले? 18 महिन्याचे पिल्लू आहे आमच्या सध्या. हां. गाप आहे सर, हां अगदी गाप धरलेले आहे. अगदी म्हशीच आहे. तिथेच आहेत बघायसाठी जनावर मस्त आहेत. 2-4 जनावर अगदी खणखणीत आहेत. नुसतं बट टरबूज खणखणीत आहे असं नाही, नुसता मालक खणखणीत आहे असं नाही, नाही 40 मालकीन खणखणीत आहे असं नाही. गावरान काय माझे 2.5 महिन्यात होता आणि गाब गेले. हां 2.5 महिन्यात. ऐका घ्या, ती मगाशी पाहिली का 2.5 महिन्यामध्ये गाप धरलेला आहे. काय पाहिजे अजून? भरवले खरं आहे सर, त्याचा रिझल्ट आहे. भरवले. ताकद आहे ना त्याच्यामध्ये, ताकद कमी पडत नाही. दुसरा मुद्दा, दूध टिकून राहते. कंटिन्युटी. कंटिन्यू बरं का, दूध टिकून राहते. दूध सुरुवातीला खर्च वाटतो, पण आता नफा व्हायला लागल्यावर मात्र तुम्हाला लक्षात येतं खर्च की नाही सर, एकदा डॉक्टर आले की 800 ते 1000 रुपये बिल होते. बरोबर. 1000 मध्ये 1 महिना चालते आमचं मिल्क चार्जर. दुधाला म्हणा सर, क्वालिटीला तुम्ही चहा जर गावरान गायच्या दुधाचं पिला, तुम्ही ही गावरान गायच्या दुधाचा चाय का म्हशीच्या दुधाचा चाय ओळखू येत नाही. एकदम बरोबर, एकदम दुधाचा बरोबर. कलर हा पांढरा येते, पिवळसर नसतं. बरोबर आहे ना. म्हणजे तुम्ही जर गावठी गाईचं दुधाचं जर तुम्ही जर चहा पिले तर तुम्हाला लक्षात येईल की हे गावठी गाईचं नाही तर म्हशीचं दूध आहे. माणसाला कोणाला विचारा म्हशीचं दुधाचं आहे म्हणून. का बरं? पचन चांगलं झालं. आता दुसरी गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे, सर्वांनी एक लक्षात ठेवा, मिनरल मिक्सचर हे रसायन आहे. काय आहे? रासायनिक आहे. आणि तुम्ही युरिया टाकल्यावर तिथे जीवाणू काय होता? मरून जातं. हॅलो, युरिया टाकल्यावर जीवाणू काय होता?
मरून जाता. मिनरल मिक्सचर काय आहे? युरियाचे ना तो पण. तुम्ही ज्यावेळेस तो टाकता तेव्हा गाईच्या पोटातले जीवाणू काय होता. आणि लक्षात ठेवा, गाईचं पूर्ण पचन हे जीवाणूंवर आहे. आपलं तरी रसायन आहे, आपल्या शरीरामध्ये रसायनं असतात, पण गाईच्या पोटामध्ये फक्त जीवाणू असतात. मग ते जीवाणू जर मेले तर पचन होईल का? म्हणून मिनरल मिक्सचरने त्रास होतो गाईला. मग तिचं रक्त आणि आटतं आणि तिची हाडं ढिसूळ होतात आणि तिची चरबी काय होते, उतरते. मग मुद्दा एक की तुमच्या गाईची तब्येत चांगली राहते, दुसरा कुठला आजार होत नाही, तिसरा मुद्दा दूध टिकून राहतं, आणि चौथा सर्वात महत्त्वाचा मुद्दा गाई भाकड राहत एक नाही. महत्वाचा फायदा सर्वात मोठा. हा, ते लाख रुपयाचे काही 10,000 घेतात खाटे. हा लाख रुपयाचे काही 10,000 फक्त कोयतर. हा शेंगपेंड चारताय तुम्ही गायला, शेंगपेंड हा. बंद करा. शेंगपेंड इथनं पुढे देऊ नका, नाही तर गाय परत उलटेल. उलटेल. हा. मी म्हणलं शेंगपेंडच देत नाही. बर काय तर सांगताय मला, शेंगपेंड देत नाही तर गाय असं राहूच शकत नाही. ऐका, शेंगपेंड न देता आहे त्या चाऱ्यामध्ये शेंगपेंडपेक्षाही गाय एनर्जी मिळते. का बरं? कारण तुमच्या चाऱ्यातला 100% कस काय करते, ती ओढते. एवढी ताकद तिच्या शक्तीमध्ये आली, पचनशक्तीमध्ये. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुमचा डॉक्टर असेल किंवा गायवाला असेल तो सुद्धा फसतो. जो काय रोज गायांना भरून देतो त्याला सुद्धा लक्षात येत नाही की हे सत्य काय. बरोबर आहे की नाही? मग हे आपण समजून घेतलं पाहिजे. पाचवी गोष्ट महत्त्वाची, सर्वात महत्त्वाची, दुधाची क्वालिटी जबरदस्त बदलते. बरोबर आहे. आणि शेवटची गोष्ट म्हणजे तुमचं जे शेण आहे ते गो अमृत बनतं. म्हणजे मी मागे सांगितल्याप्रमाणे 4 ट्रॉल्या शेणखत आणि 1 ट्रॉली ग्रोमोत एवढा फरक आहे. तुम्ही जर 1 एकरला 1 गाय जर पाळली, वर्षभरामध्ये 3.5 टन शेण देते. किती? मी त्यासाठीच पडलंय सर, स्टार्टिंग तेच. बरोबर आहे. पण तुम्हाला त्याच्यावर बोनसच मिळतोय लाखो रुपये. बरोबर आहे की नाही? म्हणजे दूध व्यवसायाचा तुम्ही व्यवस्थित मिल्क चार्जर बरोबर गेला. एक लक्षात ठेवायचं, तुम्ही 6 महिने मिल्क चार्जर अगदी रेग्युलर चालायचं. दर 15 दिवसाला आमच्या ऑफिसरला फोन करायचा, आणि जर तुम्हाला जर वाटलं की बाबा काही समस्या आहे तर त्यांना सांगून ते कंटिन्यू ठेवायचं. 6 महिन्यानंतर तुम्ही आम्हाला सिद्ध करून द्या की साहेब आम्ही हे 5,000चं चाललं आणि आम्हाला 1 रुपया फायदा नाही, तुमचे 5,000 रुपये तुमचे पूर्णपणे सगळे तसेच रिटर्न करून देऊ आम्ही तुमच्या पेटीएमवरती. ही तुम्हाला मी इथं बसून आश्वासन देतो. बिंदास वापरा. बरोबर आहे. तुम्हाला जर काही समस्या असतील तर सरांचा नंबर घ्या, सरांकडे फोन करा, त्यांच्याकडनं मार्गदर्शन मागवा. आणि तुमच्या भागामध्ये तुम्ही मधून महिना 2 महिन्यातून छोटे काय ठेवा, मेळावे ठेवा. असे जसे आज सिद्धेश्वर माळी सरांनी ठेवला, असा तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या घरी छोटासा मेळावा ठेवा. एक लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही लोकांना ज्ञान देता, सर्वात श्रेष्ठ दान काय आहे? पहिलं तर अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि अन्नदानापेक्षाही श्रेष्ठ दान काय आहे? ज्ञानदान आहे. आज बघा, अन्नदान देणाऱ्या माणसाला आपण 8 दिवस लक्षात ठेवतो, पण ज्या संतांनी आम्हाला ज्ञान दिलं त्यांना आमच्या पिढ्यानपिढ्या लक्षात ठेवताय की नाही? म्हणून काय महत्त्वाचं आहे? ज्ञान. म्हणजे ते ज्ञान देण्यासाठीच मी सगळीकडे पळतोय. आलं लक्षामध्ये? आम्ही हे जे ज्ञानदानाचं काम करतोय हे जर तुम्ही तुमच्या घरी जर करून आणलं तर याचं पुण्य भेटतं. आता याचं पुण्य यांना एवढं भेटणार आहे का यांच्याकडे लक्ष्मी आणखीन प्रसन्न होणार आहे. आणि आपल्या लोकांना हेच कळत नाही. साधू संत याची घरा, जेव्हा साधू संत आपल्या घरी येतात ते येते ते तोची दिवाळी, हे आपल्याला कुणी सांगितलं? आपल्या पूर्वजांनी सांगितलं. आपण ते पाळलं का? आपल्या पूर्वजांनी आपल्याला खूप मंत्र सांगितले, ते मंत्र होते, पण आपण त्यांना फक्त काहीतरी डायलॉग मानून सोडून दिले. कळतं की तुम्हाला? ते मंत्र आहे. तुम्ही तुमच्या घरी जर साधू संत जर येऊ लागले, ज्ञानी माणसं येऊ लागले, तर तुमच्या घरी काय असतो? दिवाळी दसरा साजरा करता नाही. आज यांनी मंडप घातला, मस्त त्यांनी बघा नाश्ता ठेवला, जिलेबी वगैरे आहे की नाही. लोक मुलीच्या साखरपुड्याला ठेवतात सगळं असं, मुलीच्या मुलाच्या. बरोबर आहे की नाही? आज त्यांनी हे उत्सव इथं साजरा केला की नाही, त्यांना आनंद झाला. तो आनंद ते काय का तुमच्याबरोबर शेअर करतात. त्यांनी तुम्हाला कलिंगड खाऊ घातलं, काय तुम्ही त्यांचे सोयरेधारी आहेत का? हां, तुम्ही त्यांचे काय उपकार केलेले आहेत तरी पण ते करताय. हे परमेश्वर याची नोंद घेतो. लक्षात ठेवा, प्रकृती याची नोंद घेतो. आमच्या मळ्याला लागले. हां, तुमचं शक्य आहे का ते? बरोबर आहे ना? आणि म्हणून मला एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की तुमच्या वाट्याला जे आनंद आहे, हा आनंद तुम्ही किती पैसे कमवा, किती पण तुम्ही प्रॉपर्टी घ्या, हा मिळत 2 लोकांना खाऊ घालायला आपल्याला परमेश्वर संधी देतो. तुमच्यासारख्या मुखामध्ये आत्मा, मगाशी म्हटलं मी, दारू प्यायल्याने मन शांत होतं. आणि वैदिकचं एकदम अमृता समान अन्न, अमृत खाल्ल्यानंतर तुमचं प्राण शांत होतं, आत्मा शांत होतो. मग आत्मा शांत झाला पाहिजे का? मन काय शांत झालं पाहिजे? आत्मा शांत, आत्मा तृप्त झाला पाहिजे. मन तृप्त होऊन उपयोग नाही. ते 5 मिनिटांनी परत माकड उड्या करतं, उतरल्यावर परत माकडासारखं वागायला लागतं. त्याच्यामुळे आपण एक लक्षात ठेवायचं आहे की यांनी फक्त तन नाही, मन नाही, तर यांनी आपला आत्मासुद्धा काय केला आहे? प्रसन्न केला. आणि ही संधी तुम्हाला प्रत्येकाला आहे. तुम्ही पिकवा,
तुमच्या घरी रिझल्ट काढा आणि 4-2 शेतकऱ्यांसाठी असा प्रोग्राम ठेवा. तुमच्या घरी भरकच आल्याशिवाय राहणार नाही, आहे की नाही? म्हणजे जे जे आपण अशी ठावे ते जनाशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, हे संत आम्हाला सांगून गेले. तेच काम मी करतोय. देवाने मला काहीच कमी नाही ठेवलं. म्हणून आपण सर्वांना मी एवढीच शुभेच्छा देईल की आपलं माती काय करा, बलवान करा, पीक पैलवान करा. शेतकरी धनवान झाल्याशिवाय राहणार. आणि एकदा शेतकरी धनवान झाला की तो ग्राहकाला आरोग्य दिल्याशिवाय, आणि जर ग्राहकाला आरोग्य दिलं का तुमचा माल ब्रँड झाल्याशिवाय राहणार. तुमची ओळख बनली पाहिजे. आणि अशीच शेती करा. नाही तर जन्माला आला आणि पाणी वाहून, आहे का तुमच्याकडे म्हण आहे काही, जन्माला आला गेला आणि पाणी वाहून मेला, असं जीवन जगू नका. लक्षामध्ये काहीतरी करण्याची संधी मिळाली आहे, परत परमेश्वराला जाऊन तक्रार करू नका, माझ्या आयुष्यामध्ये काही खरं नाही, मला काही संधी नाही मिळाली. आता संधीचं काय करा, फक्त सोनं करा. 100% वापरा. 10 गुंठे करा, 1 एकर करू नका. 10 गुंठे करा, पण त्याला कमीत कमी 3 बेसल डोस टाका. ओके. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सांगली आणि कोल्हापूर या विभागाचं कामकाज बघतो. जर तुम्हाला SCT वैदिक तंत्रज्ञानासंदर्भात जर मार्गदर्शन हवं असेल तर माझा नंबर आहे 86 69 200 221. या नंबरवर तुम्ही संपर्क करून SCT वैदिक तंत्रज्ञानासंदर्भात संपूर्ण मार्गदर्शन घेऊ शकता. धन्यवाद. ही तीच गाय आहे जी तुम्ही 10,000ला खाटका करून आणली, हा तेच आहे. बरोबर. आणि आता 3 वर्ष झाले. 3 वर्षात तिचं उत्पन्न किती आहे आता? ते आता कंटिन्यू सर 1 वर्ष 10 लिटर सकाळी 10 संध्याकाळी 20 लिटर दूध दिले. म्हणजे 12 महिने 12 महिने कंटिन्यू दिले सर. 365 दिवस तुम्हाला रोज 20 लिटर दूध मिळालं. आता 20 दिवस झाले बंद केलंय सर. बर. आता 8 दिवसात येणार आहे. हे आणि खुराक बंद केल्यामुळे जरा काही नरम झालं. बर. तरी पण 2 दिवसावर चालू केलं. आता मला एक सांगा, या गाईचं दूध बंद होईना झालं सर, त्यासाठी बंद होईना, हा खुराक बंद केली. त्याच्यामुळे खुराक बंद केला. नाहीतर सर मग ते हे होतं ना. मला एक सांगा, रेस्ट पाहिजे ना. आता हिचं हे शेण आहे, होय बरोबर आहे, किती तगडं शेण आहे बघा. होय. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या गायीने तुम्हाला आतापर्यंत किती उत्पन्न दिलंय? म्हणजे दोन्ही गाय म्हणून 4 लाख रुपये सर. म्हणजे ही गाय आणि ही गाय मिळून 4 लाख रुपये उत्पन्न मिळालं. माझं गोटा 10,000 रुपयेच आहे फक्त. गोट्याला खर्च केलं नाही. मोठ्याला काहीच खर्च नाही केला. आणि तुम्हाला 2 गाया 4 लाख रुपये उत्पन्न दिले. किती दिवसात? 2 वर्षात. 2 वर्षात. म्हणजे 2 लाख प्रति गाय. होय. ही खाटकाच्या गायकडून खटव्या गाय. कशाच्या भरोशावर सगळं? एम्ब्युलन्स चार्जर. तुम्ही ढकलत आणली असं ऐकलं तुम्ही? ढकलत आणल्यासारखंच होतं सर. 4 जणांनी. होय सर. बरं. ही गाय खाटकाकडची होय. कोण म्हणेल खाटकाकडची गाय? हे आता बरं, धुनी वगैरे हा विषय नाही. नाही सर. हा, ओके. आता ही गायचं काय? हे एक पिल्लू पाहुण्याने दिलंय. हा, पाहुण्यात जर आणून तयार केलंय. बर आणून मी चार्जर लावलो. बर काम केलंय. बर. ते दुसरं येतच राहते. हे पण गाव आहे. अच्छा, हे पण पहिल्या वेताला होतं हा. आणि ते समोरचं त्याचं किती वेत होतं? नाही सगळं पहिलंच. ते पण खाटकाचं पहिल्या वेतच होतं. म्हणजे माझ्यावर येत नव्हतं म्हणून त्यांनी विकलं. हा 4 शेतकरी बदललं त्यात. 4 शेतकरी त्या खाटकाचे बदलले. बदलले. मी घेतलो लागलो. बापरे. 4 शेतकऱ्यांनी आता नको म्हणून आता देऊन टाकले. हा. मग आणल्या 15 दिवसात ही लागले ते. ओके झाली एकदम. म्हणजे ही पण पहिल्या वेताला होती, ही पण पहिल्या वेताला. हे पण गाव आहे. हे पण मग ह्या दोघांनी तुम्हाला 4 लाख दिले. सवय लावली सर फक्त आता गव्हर्नमेंटचं. कृषी मिल्क चार्जरची. हा. बस बाकी काहीच नाही. शेतीसाठी खतासाठी पण करून घेतलं ना. अच्छा, गोअमृतसाठी तुम्ही लावलंय फक्त. आता हे दोन्हीचं काय आहे? हे मोटरसायकलवर आणले सर. मला घेऊन येतात का? तेवढं विकूया म्हणतो घरात. हा, असून हिला पण मिल्क चार्जर खाद्य वगैरे सगळं चालू आहे. एकदम एक नंबर झाली. 3 महिने गाभ आहे सर. हा, यायला. होय. अरे बापरे. गाभ आहे आता. बरोबर आहे. अच्छा. आणि हे ते गाभावर हे पण आपण घालायचं नाही म्हणून सोडायचं. ते त्याला नक्की झालं सर. हा, हे सगळं गाठाबिठा आहे बघा सर. अच्छा. हे हा, ते आता मरते म्हणून असं सिद्ध झालं. बर. की तुम्हाला फोन करून ते हेल्थ चार्जर आणून हा. बघा हे लावलं. गोचिड बिचिड ऑटोमॅटिक गप झालं. अरे बा, जबरदस्त.